नियंत्रित रखेगी, साथ ही साथ हमारे क्लाइमेट चेंजिंग में भी प्रोग्रेस करेगी और बढ़ रही गर्मी को भी कम करेगी। आज एक बात बताएं कि बाइक कितने की होगी? 2,70,000 रुपए की बाइक। आप खुद सोचते हैं कि इसमें कितने हजार सैकड़े लग गए। उतने सैकड़ों में अगर हम एक सैकड़ा कम कर लें, यानी कि 1,000 रुपीज, 1,000 रुपए का हेलमेट आप नहीं खरीद पाए, आपका स्वागत करते हुए परिवहन विभाग की ओर से, और ये आपको हमेशा याद दिलाएगा कि आप इस चौराहे पर रोके गए थे और आपका भव्य स्वागत जिला प्रशासन और परिवहन ने किया था। अगली बार आप हेलमेट लगा करके मिलेंगे या विदाउट मिलेंगे? सबको टोकेंगे, क्योंकि आप समझ गए हैं। बहुत बहुत धन्यवाद। अभी काका ने मैसेज कन्वे कर दिया है, विदाउट हेलमेट अगर आप चलेंगे तो आपके साथ दुर्घटना हो सकती है, इसलिए हेलमेट पहन करके चले। हमारी सिर का ताज है। जब भी हमारे राजा महाराजा मैदानों में जाते थे युद्ध के, तो वो लोग हमेशा सुरक्षा। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनोख्या आणि अभिनव पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे। यामध्ये हेल्मेट परिधान करणाऱ्या, सीटबेल्ट वापर करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात येत आहे। तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गांधीगिरीच्या माध्यमातून झेंडूचे फूल देऊन रस्ता सुरक्षा विषयाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे। रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि अपघातग्रस्तांना मदत करून रोड सेफ्टी हिरो बना, असे आवाहन मोटर वाहन निरीक्षक रजनीकांत पाटील आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोहित राठोड यांनी केलं। नमस्ते। मोटार वाहन कायदा 2019च्या प्रमाणे गोल्डन आवर आणि गुड सॅमॅरिटन हे दोन कन्सेप्ट केंद्र शासनाने इंट्रोड्यूस केलेले आहेत। गोल्डन आवरचा अर्थ असा आहे की जेव्हा अपघात घडतो 1 तासाच्या आतमध्ये जर त्या अपघातग्रस्ताला जर मदत मिळाली तर त्याचा जीव वाचण्याचे पॉसिबिलिटी जास्तीत जास्त असतात। तर तिथे जे लोक बघ्याची भूमिका न घेता त्यांना लवकरात लवकर जे काही जवळचं हॉस्पिटल वगैरे असतं तिथे त्यांना म्हणजे अपघातग्रस्तांना पोहोचवून त्यांना उपचार वगैरे लवकरात लवकर मिळावे याची दक्षता घ्यावी। आणि गुड सॅमॅरिटन ही जी कन्सेप्ट आहे की जर तुम्ही अपघातग्रस्तांना मदत केली तर तुम्हाला त्याचं प्रशस्ती पत्रक पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुम्हाला मिळालं जातं। आणि जर तुमची जर इच्छा नसेल तर तुमचं नाव वगैरे पूर्णपणे गोपनीय ठेवलं जातं। त्यामध्ये तुम्हाला अशी मिसकन्सेप्शन आहे लोकांमध्ये की बाबा अपघातग्रस्तांना जर आपण मदत केली तर त्यांचं नाव वगैरे FIR वगैरे दाखल झाल्यानंतर त्यांना पुढे हिअरिंगला वगैरे जावं लागतं। ही सगळी चुकीची कन्सेप्ट आहे। जर तुमची इच्छा नसेल तर तुमचं पूर्ण नाव वगैरे गोपनीय ठेवलं जातं। तुम्हाला कुठल्याही चौकशीला कुठेही न्यायालयामध्ये त्या गोष्टीला जायची गरज नाही। तुमची प्रथमदर्शनी जेव्हा तुमच्यासमोर अपघात घडेल त्यावेळी तुम्ही लोकांना मदत केली पाहिजे। धन्यवाद। 108 जेव्हा अपघात ठिकाणी तुम्ही पोचाल त्यावेळी 108 डायल जर केला तर तुम्हाला रुग्णवाहिका जी काही नजदीक जवळची असेल ती पण तुम्हाला तिथं लवकर भेटून जाईल। धन्यवाद। दिनांक 1 जानेवारी 2025 पासून देशभरात रस्ता सुरक्षा अभियान सुरू झालेले आहे। ते 31 जानेवारी 2025 पर्यंत चालू राहणार आहे। तर रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचं कारण म्हणजे दरवर्षी रस्ते अपघातात 1.5 लाखाच्या वर लोक मृत्युमुखी पडतात, तसेच 4.5 लाखाच्या वर लोक जखमी होतात। याच्यामध्ये काहींना कायमचं अपंगत्व आलेलं आहे। तर हे प्रमाण कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे। त्यासाठी हे रस्ता सुरक्षा अभियान सुरू केलेलं आहे। तर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 व्हीलर चालवताना सर्वांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे। 4 व्हीलर चालवताना सीटबेल्टचा वापर केला पाहिजे। 18 वर्षाखालील जी मुलं आहेत तर त्या पालकांना मला सांगायचं की सर्व पालकांना विनंती आहे की कृपा करून 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवायला देऊ नये। चौथी गोष्ट म्हणजे वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये। आता आम्ही ॲक्सिडेंट डेटा ॲनालिसिस केलं, त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की 60 ते 70% अपघात हे 2 व्हीलरचे होतात, 20 ते 25% 4 व्हीलरचे, आणि उर्वरित जे अपघात आहेत ते हेवी पॅसेंजर व्हेकल, हेवी गुड्स व्हेकलचे होतात।
तर हे प्रमाण कमी करणं हे आपल्या हातात आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरतर्फे मी आवाहन करतो की आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि आपला व इतरांचा प्रवास सुरक्षित करावा. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.